दरम्यान एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमामध्ये बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधलाय। मी घेतलेली जी भूमिका आहे वैचारिक स्वरूपाची भूमिका होती, लढण्याची भूमिका होती आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो। आता पार्थ पवारांचं जे बोलणं आहे हे कुठेतरी हास्यास्पद आहे, गांभीर्याने न घेण्याचं आहे। अजितदादांचा सारखा एक मोठा महाराष्ट्राचा नेता, एक खमक्या एक नेतृत्व, त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे म्हणून केवळ गुलाबी जॅकेट घालून खासदारकीची शपथ घेतल्याने तो वारसा पुढे नेता येणार नाही। त्याची जाण ठेवायला पाहिजे, त्याचे भान ठेवायला पाहिजे, ते त्यांच्याकडून सांभाळलं जात नाही। त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे, चुकीचं आहे आणि काँग्रेस संपू पाहणारे आणि काँग्रेसचा विचार संपला म्हणणारे भले भले जे आहेत त्या भले भल्यांकडून अद्यापपर्यंत काँग्रेस संपवणं शक्य झालेलं नाही। दरम्यान आजच रोहित पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पार्थ पवारांनी काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे, जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। काही दिवसांपूर्वी पार्थनं जी स्टेटमेंट केली होती काँग्रेसच्या विरोधात, ती तर चुकीचीच होती, पण पारच्या वतीने आणि पारचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे काँग्रेसची। रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवला झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे। ही चांगल्या संस्कारांची गोष्ट आहे। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपली आहे। काँग्रेसच्या मनधरणीनंतर अखेर पक्षाचे उमेदवार आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। याचसोबत 53 पैकी एकूण 30 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, मात्र अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे यांचे अर्ज कायम आहेत। यामुळे निवडणुकीतली रंगत ही कायम असल्याचं बोललं जात आहे। आता 23 जण निवडणुकीच्या मैदानात आहेत। पोटनिवडणुकीकरता येत्या 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल। मला इतक्या दिवस पाठिंबा देणारे आमचे महादेवजी जानकर असतील, विशेष करून आमचे बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला आतापर्यंत फोन करून सतत सपोर्ट केला, ते असतील, सर्व आमच्या महाविकास आघाडीला सर्व पक्षांचे मी जनतेचे खूप खूप आभार मानतो। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। भाजपकडनं एकूण 40 प्रचारकांची यादी जाहीर झाली। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापासून गडकरींसह अनेक दिग्गजांची नावं। तर बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी आजचा दिवस जितका महत्त्वाचा ठरला, त्याचवेळी अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवारांसाठी देखील आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। पार्थ पवारांचा आजचा लुक अनेक अर्थांनी विशेष होता। वडिलांचं गुलाबी जॅकेट तसंच अजित पवारांच्या स्टाईलचा चष्मा त्यांनी परिधान केला होता। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। आम्हाला सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले त्यामुळे थोडा अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे। ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता। ठीक आहे, नियती आहे। माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद। तर बारामतीप्रमाणेच राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले, मात्र राहुरीच्या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष चोळके निवडणूक लढवत आहेत, तर रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून मैदानात आहेत। फोन आले होते। काय आहे, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी कोणाचे फोन वगैरे मी कशाला जुमानत नसतो। एकदा आम्ही ठरवलं लढायचं, 100% लढणार।
माझा देव मुंबईत होता, आज दुसरा देव मुंबईत बसलाय. मी कशाला कोणाचं ऐकू? इथं कोणी माझा नेता नाहीये, माझा नेता मुंबईत आहे. आणि माझ्या नेत्याला माहिती आहे की मी लढतोय, सामान्य माणसासाठी लढतोय, तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय, या तालुक्याच्या तरुणासाठी लढतोय. 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं. यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातावरून उलटसुलट चर्चांना जोर आलाय. अजित पवारांच्या अपघातावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सातत्याने शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना. आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू. खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये, घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपवाछपवी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे. नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे. नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जाते. एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं. मुली न मिळाल्याने तरुणाने काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर या तरुणाला धर्म बदलण्यास सांगण्यात आलं, अशी माहिती समोर येते. 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली. या प्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 जणांना अटक झाली आहे. नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते पाहणं महत्वाचं आहे. तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी त्यांना कसं जाळ्यात ओढलं जायचं ते पाहूया. नोकरीच्या शोधातल्या तरुणी या टार्गेटवर असत. मुलाखतीच्या वेळी फॉर्मवरून तरुणींच्या गरजा आणि मानसिकता यांची माहिती मिळवली जायची. जास्त पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, प्रमोशन अशा प्रलोभनांनी या तरुणींना जाळ्यात ओढलं जात होतं. कॅफे, हॉटेल किंवा पिकनिकच्या बहाण्याने जवळीक केली जायची. मैत्री वाढल्यानंतर लग्नाची इच्छा व्यक्त करत संबंध ठेवले जायचे. तरुणी जाळ्यात अडकल्यावर लैंगिक शोषण सुरू करण्यात आलं. एका गुन्ह्यामध्ये पीडित तरुणीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली. आरोपीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केले. धर्मांतरासाठी शारीरिक मानसिक छळही करण्यात आला. एकीकडे हा सगळा प्रकार समोर येत असतानाच आता प्रतिक्रिया देखील येत आहेत. नाशिकमधल्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत आणि मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया.